तर तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत हे नारेबाजी करून जे सध्या दिल्लीत जो तितंबा झाला त्याचा निषेध करत आहेत। मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते या ठिकाणी म्हणजे निषेध व्यक्त करत आहेत। तुम्ही सर्व या व्हिडिओ पाहत असाल मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते आहेत। तर सुरेश दादा काय म्हणणार आहे नेमकं? जे नीट पेपर फुटीचं प्रकरण घडलेलं आहे ते केंद्रीय शिक्षण मंत्री या पूर्ण नीट पेपर फुटीला जबाबदार आहे। त्यांच्या नियंत्रणात असलेली ऑनलाईन जी परीक्षा झालेली आहे एक तर ऑनलाईन परीक्षा आम्हाला नकोच आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक आमच्या विंगला, कारण ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून काय घडते हे विद्यार्थ्याला समजत नाही। पूर्ण परीक्षा जी आहे नीटची MPSC UPSC ही ऑफलाईन पद्धतीने व्हावी आणि जे पेपर फुटीचं जे प्रकरण घडलेलं आहे त्याची पूर्णस्वी जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांनी घ्यावी आणि तात्काळ राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। त्याकरिता आम्ही आज इथं धरणे आंदोलन ठेवलेलं आहे, निवेदन देणार आहे SDO साहेबांना आणि धरणे आंदोलन आमचं भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे राहणार आहे। तर याचं असं म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा, विनोद दादा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा। पण कसं आहे शैक्षणिक विभाग आहेत, MPSC आहे, UPSC आहे, प्रत्येक गोष्टीचा एक प्रेसिडेंट असते। पण या नीट पेपरचा एक प्रेसिडेंट होते, त्या प्रेसिडेंटचं नाव जोशी होतं। त्या जोशीचा राजीनामा सोडून तुम्ही डायरेक्ट शिक्षण मंत्र्याचा राजीनामा कोण मागत आहे बा? बघा कसं आहे, जोशीचा राजीनामा सोडून शिक्षक मंत्र्याचा राजीनामा मागण्याचं कारण एकच आहे की सर्व शिक्षण प्रणाली हे केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या हातात आहे। ठीक आहे, ते केंद्रीय शिक्षण मंत्रीच ठरवतो की नीटचा पेपर कधी घ्यायचा किंवा TETचा पेपर कधी घ्यायचा, JEEचा पेपर कधी घ्यायचा, हे सगळं केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या हातात असते आणि शिक्षण मंत्रीच त्यांच्या पूर्ण टीमला बॉडीला सांगतो त्या पद्धतीने ते सर्व चालते। अगर पेपर फुटीचं प्रकरण होत आहे तर शिक्षण मंत्र्याचं ध्यान कुठं आहे, शिक्षण मंत्र्याची यंत्रणा कुठं आहे, त्या यंत्रणानं आतापर्यंत लक्ष दिलं नाही का त्यावर? तर शिक्षण महत्वाचं असं आहे की 2-2 वर्ष जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांचं घरदार सोडून ते बाहेर राहतात, कोचिंग क्लासेस घेतात, सर्व करतात आणि त्यांच्या आई वडिलांचा जो खर्च वाया गेलेला आहे किंवा त्यांनी जो 2 वर्षाचा परिश्रम घेतलेला आहे तो पाण्यात गेला। त्यानंतर 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, जे नीटचे पेपर देणारे विद्यार्थी होते त्या 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। जंतर मंतरवर कंटिन्यू आता ते जन आंदोलन चालूच आहे। तर मला सांगा, इतकं मोठं आंदोलन होत असतानाही खुर्चीचा मोह कसा का आपल्या प्रधान साहेबांना? तर त्यांनी त्यांचं चुकी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा। हे पहिलंच प्रकरण असं नाही आहे, प्रत्येक नेत्यांनी आपली चुकी या अगोदरही राजीनामा दिलेला आहे, परंतु या सरकारला सत्तेचा मोह एवढा आलेला आहे की बिलकुल हे खुर्ची सोडायला तयार नाही आहे। तर आमची मागणी वंचित बहुजन आघाडीची, भारतीय बौद्ध महासभेची, वंचित बहुजन युवा आघाडीची आमची मागणी एवढीच आहे की प्रधान साहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि सगळ्या गोष्टी सुरळीत करून टाका। प्रधान साहेबांनी आपल्या राजीनामा द्यावा। दादा एक प्रश्न असा आहे की आपण पाहून राहिलो की विद्यार्थ्याला मारलं पण पोलीसवालेही मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे। तर याच्यातही काहीतरी आपल्याला ते पोलीस आपलेच लेकर आहेत, पोलीसवाले आपलेच आहेत, याच्यासाठी बिन तुमचं नाव आकाश आहे ना? आकाश दादा, याचाही विचार व्हायला पाहिजे ना, कारण पोलीस म्हणजे ते की पोलीस एकदम नोकरीवर लागले ते वज्रवते घ्यायला लागतात, ग्राउंड करावं लागतं, अभ्यास करावं लागतं। मग त्या पोलिसावर जर अन्याय होत असेल तर त्याची भूमिका किंवा त्याच्या पाठीमागे आपण राहायला पाहिजे। याच्यामध्ये कधी असं युवानच पोलिसांना मारलं आपण हे बोलू शकत नाही ना। त्या युवामध्ये म्हणजे पॉलिटिकली राहू शकतात आणि ते पण करू शकतात। म्हणजे युवामध्ये आम्ही तर युवाला गुन्हेगार ठरवत नाही, यात शासनच गुन्हेगार आहे, बस हेच म्हणणं बात। तर सुरेश भाऊ आपण जर कालचं आंदोलन पाहिलं तर जे त्याचे शीर्ष नेते होते म्हणजे तो एक दीपक काय दिपके वगैरे आणि 2 अभिजित दिपके, अजून काही बाकीचे हे कार्यकर्ते त्या ठिकाणी ठेवलेच नाही आणि त्या ठिकाणी कोणताही नेता नसताना झालेला तुम्हाला असं वाटत नाही का की काही बाहेरचे लोक येऊन त्यानं त्या ठिकाणी तितंबा केला असेल? माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की अभिजित दिपके हा उच्च विदेश अमेरिकेमध्ये शिक्षण शिकत आहे, त्यांना काही आवश्यकता नाही की भारतामध्ये येऊन असं आंदोलन करावं, परंतु भारतातली शिक्षण प्रणाली ही अतिशय भेदभावपूर्ण आणि असं समजा की त्याच्यात पैसे खाणं किंवा काही करणं, नीटची परीक्षेचा पेपर असो किंवा साधा आपण मिलिटरी पोलिसाची परीक्षा देतो त्याच्यात पैसे भरून लोक पास होणे। आणि मला सांगा, गरीब माणूस, मध्यमवर्गीय म्हणा किंवा गरीब माणूस म्हणा, आपल्या मुलाबाळाचं शिक्षण हे पाहत असते की माझ्या पोरगा नोकरीवर लागला पाहिजे, उद्या माझ्या घराची परिस्थिती सुधारली पाहिजे आणि चांगल्या परिस्थितीवर लागला पाहिजे। आता याच्यात जर असं होत असेल की बाबा कोणी पैसे भरून कामावर लागत असेल, नोकरीवर लागत असेल किंवा शिक्षण असं झालं आहे की बाबा जो पैसे देईल तो आमचा नेता किंवा अजून काही,
तर असं मला सांगा साहेब की जे गरीब लोक आहेत ते आपल्या मुलाबाळाला कबाड कष्ट करून शिकवतात. त्यांनी काय अपेक्षा करावं या शासनाकडून? या शासनाकडून काय अपेक्षा करावं की बा कोणीतरी आमचा हक्क खावा, कोणतरी आमच्या गरीब लोकांच्या मुलाचा हक्क खावा. आता मी समजा कोणची मेहनत करत असेल, माझ्या मुलांना शिकलं पाहिजे, माझ्या मुलांना शाळा शिकली पाहिजे किंवा त्याच्यानंतर त्यांना परीक्षा दिली पाहिजे, टेबला खालून जर कॅच जात असेल, माझ्या मुलगा घरी बसत असेल, मग त्याचा न्याय कोण करा? शिक्षण मंत्र्याला आम्ही म्हणावतो, तो शिक्षण मंत्री म्हणते माझ्या अधिकारी ते येत नाही. ते मग कोणाचे अधिकारी ते तुम्ही आपला साधा विषय आहे साहेब. आपण जर कुठं काम करतो, आपण जर चुकलो तर तो म्हणजे उद्यापासून कामाला येऊ नको रे, तुझं काम तुझ्या बच्ची गोष्ट नाही आहे. मग या शिक्षण मंत्र्याला कोणी सांगावं त्याचं चुकलं तर उद्यापासून राजीनामा दे म्हणून. या साऱ्या गोष्टीवर कोणीतरी बोलतात काय? संगीताताई, काय नेमकं काल काल परवा जो तितंबा झाला, काय नेमकं तुम्हाला वाटतं याविषयी? माझं असं म्हणणं आहे की एक लहान 10-12 वर्षाची मुलगी, त्या मुलीला, लहान मुलीला अमानुषपणे मारण्यात आलं म्हणजे खूप मारलं आणि तिच्या छातीवर पाय दिले. पण तुम्ही मंत्री आहात आणि तुमच्या मंत्रालयासमोर असे प्रकार घडतात. जर मुलींना मारहाण करत असेल तर आम्ही जनतेने, विद्यार्थ्यांनी कोणाजवळ न्याय मागावा. आणि कसं आहे, हे मंत्रालयासमोर घडायलाच नव्हतं पाहिजे. एक तर शांततेनं तिथे आंदोलन चालू होतं आणि हा प्रकार घडायला पाहिजे नव्हता. हे खूप वाईट कृत्य आहे आणि या वाईट कृत्यासाठी आम्ही नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा असं आम्हाला वाटतं. कारण हे मारहाण आणि शिक्षणाचा प्रश्न आहे. आज माझी मुलगी क्लॅटला होती, यावेळेस क्लॅटचा पण पेपर फुटला होता, त्याच्यामुळे तिचं नुकसान झालं. तर असे आता नीटचे पेपर आहेत, तर असे खूप नुकसान होत आहे. तर आपण हे आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, आमच्या मुलांचा प्रश्न आहे आणि हा सर्व जनतेच्याच मुलांचा प्रश्न आहे. मोदी असो की धर्मेंद्र प्रधान असो, यांची मुले परदेशात शिकतात, पण आमची मुले तर इथे प्रॉपर शिकतात. तर त्यांच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आजच राजीनामा द्यावा आणि जनतेला न्याय द्यावा आणि हे आंदोलन इथेच थांबवावं. आंदोलन म्हणजे राजीनामा द्यावा आणि आंदोलन इथंच थांबावं. जरासं छत्री दराबर पाणी येऊन राहिलं. या ना भालदार सर, जो तितंबा होता किंवा ज्या पद्धतीची मुवमेंट आंदोलन चालू होतं, याने जंतर मंतर पर्यंत त्याला एक मर्यादा दिली होती. प्रशासनाने बरं ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी करा. संसद आहे, संसदेवर जर कोणत्याही अशा पद्धतीचा हल्ला होत असेल किंवा संसदेवर अशी मुवमेंट जात असेल तर प्रशासनाचं काम आहे ते रोखणं. तर ज्या पद्धतीनं याचे शीर्ष नेते बाहेर होते आणि त्यातच काही लोक जे होते त्यानं हिंसा फडकवली, अशा पद्धतीचं सुरक्षा एजन्सीचं म्हणणं आहे. पोलीसवालेही आपलेच आहेत, आंदोलनकर्तेही आपलेच आहेत. तुम्हाला असं वाटते का की त्या ठिकाणी जाणून बुजून काही बाहेरचे लोक घुसून त्यानं आंदोलन भडकवलं? एक नॉर्मल प्रश्न, एक समजदार व्यक्ती म्हणून तुम्ही काय इच्छिता? 20 तारखेला जे आंदोलन झालं ते एवढं बर्बरतापूर्ण आणि अन्यायपूर्ण आंदोलन झालं की मला विश्वासच वाटत नाही की या देशामध्ये डेमोक्रेसी आणि लोकशाही शिल्लक आहे. वास्तविक पाहता ही जे सरकार आहे, ही सरकार लोकांसाठी निवडून दिलेली सरकारच नाही, हे ईव्हीएमची औलाद आहे. त्यामुळे यांना इथल्या जनतेविषयी प्रेम नाही. राहिला प्रश्न की तुम्ही जो मला प्रश्न विचारला की या ठिकाणी बाहेरचे होते काय, तर नाही. याचं उत्तर असं आहे की काल तुम्ही त्या ठिकाणी 20 तारखेला जर बघितलं तर सिव्हिलियन लोक होते, म्हणजे ते RSSचे लोक होते हमला करणारे, आणि 2 ट्रक दगड आणून जे त्या ठिकाणी ठेवले. विद्यार्थ्यांनी आणले नव्हते ते दगड, कार्यकर्त्यांनी आणले नव्हते ते दगड, शासनाने त्या ठिकाणी आणून ठेवले होते की जेणेकरून हे आंदोलन चिरण्यासाठी, आंदोलनकार्यांना बदनाम करण्यासाठी दगड आणून ठेवले. आणि दगड पोलीसवाले मारत होते. काल जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसलं तर पोलीसवाले दगड मारत होते विद्यार्थ्यावर. विद्यार्थ्यांनी दगडफेक केली नाही, शांततेच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने त्यांनी आंदोलन केलं. परंतु यांना गरज नव्हती ते आंदोलन चिघळण्याची, विद्यार्थ्यांना एवढं मारण्याची गरजच नव्हती या लोकांना. हे कोण सर्व वंचित बहुजन आघाडीचे जे या ठिकाणी आलेले कार्यकर्ते, यानं या ठिकाणी याची भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्याले मोठ्या प्रमाणात मारहाण झाली हे सिद्ध आहे, पण तितकेच पोलीसवाले बी त्या ठिकाणी जखमी झाले. पोलीसवालेही सर्वसामान्यच गडचे आहेत. याचा आरोप असा होत आहे की त्या ठिकाणी नॉन युनिफॉर्म लोक होते. पण आपण जर सध्या या बाजूनं आजूबाजूनं जर पाहिलं तर कोण बोलते? बरं, तुमचं काय म्हणणं आहे बा?
माझं असं म्हणणं आहे का हा नीटचा पेपर लीक झाला आणि जंतर मंतरवर एवढे विद्यार्थी आणि यांनी आक्रोश केला, तर माझं एवढंच म्हणणं आहे, जे देशाला आम्हीच प्रतिनिधी निवडून देतो, जे आमदार खासदार असतात यांना आम्ही वोटिंग करून कशासाठी निवडून देतो, आमच्या समस्या सोडवल्या पाहिजे म्हणून. पण हे आमच्या समस्या सोडवत नाही आहे, विद्यार्थ्यांच्या तर काहीच समस्या सोडवत नाही आहे, उलट त्यांच्यावर मारहाण करून त्यांना मारहाण करत आहे, त्यांना इजा पोहोचत आहे. आणि तुम्ही बघू शकता जंतर मंतरवर त्यांनी किती हल्ला केलेला आहे. जो गॅस फेकला आहे तो पण सुद्धा एक्सपायर झालेला त्यांनी विद्यार्थ्यांवर यूज केलेला आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावा आणि जिथे विद्यार्थ्यांच्या हिताची हक्काची आणि जिथे गोष्ट येणार तिथे विद्यार्थी हा आपलं बोलणं व्यक्तच करणार. आणि बस एवढंच माझं म्हणणं आहे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यायला. धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा द्या, ह्या एकाच गोष्टीवर वंचित बहुजन आघाडीचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत याचं आंदोलन. आणि दिल्लीत जो 20 तारीखला झालेला तितंबा, या तितंब्यात नेमका कोणाचा हात आहे किंवा कोण्या पद्धतीचा हा कार्यक्रम झाला हे आता सुरक्षा एजन्सी त्याचा शोध घेत आहे. पण वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जो 20 तारखेला दिल्लीत तितंबा झाला आहे ते शिक्षा मंत्री याने राजीनामा द्या, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, विजय असो.